ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी शंकर चौगुले तर व्हाईस चेअरमनपदी मुजीब शेख यांची बिनविरोध निवड झाली। सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान अवताडे यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहावयास मिळाले। निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 1 वाजता फेडरेशनच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। यावेळी शंकर चौगुले, चंद्रकांत अवताडे, मुजम्मिल हुसेन शेख, बाबा कारंडे, राजू हरिश्चंद्र सुपाते, शिवाजी चव्हाण, श्याम पितांबर पवार, रोहिदास राठोड, मानसिंग नारायण खंडागळे, अरुण वामनराव घोडके, संजय नामदेव साळुंखे, यशवंत भारत शिंदे, अरुण भगवान थिटे, बाळासाहेब जालिंदर बागल, पार्वती विजय गाडे, सरस्वती अनंत साठे, लक्ष्मण कामू म्हस्के, वसंत कुबेर क्षीरसागर हे सर्व 18 नूतन संचालक उपस्थित होते। निवडणूक कार्यक्रमानुसार विहित वेळेत चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून शंकर चौगुले व भारत शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। विहित वेळेत भारत शिंदे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याने शंकर चौगुले हे चेअरमनपदी अविरोध निवडून आले आहेत। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवून आमचे श्रेष्ठी आदरणीय आमदार समाधानदादा अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब, आमदार राजाभाऊ राऊत साहेब, सुरेश हसापुरे साहेब, आमदार दिलीप माने साहेब, आमदार राजन मालक साहेब, संजय मामा शिंदे या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून देऊन या सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनवर कार्यभार करण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल मी या सर्व श्रेष्ठींचे आणि त्याचबरोबर मला मतदान केलेले या 18 संचालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।